तर चला मित्रांनो, आता आपण बी पासून तयार होणारे इंग्रजीचे दैनंदिन जीवनातील शब्द पाहूया. बॉम्ब ब्लास्ट म्हणजेच बॉम्बस्फोट. बोनस म्हणजे वाढीव लाभ. बुक म्हणजे पुस्तक, नोंद. बोरो म्हणजे उधार, उसनावर घेणे. बाउंड म्हणजे बांधील. बॉक्सिंग म्हणजे मष्टी-युद्ध होते. मुलगा म्हणजे बॉय. ब्रँच म्हणजे शाखा. ब्रेव म्हणजे धैर्य. ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे करारभंग. ब्रेड म्हणजे भाकरी, पाव. ब्रेक म्हणजे तोडणे, खंड. ब्रेकफास्ट म्हणजे न्याहारी, नाश्ता. ब्रेड म्हणजे कलम, संकर, वाढणे, निपजणे, वंश किंवा जात असा होतो. ब्रीज म्हणजे वाऱ्याची झुळूक. ब्रीफ सुटसुटीत किंवा थोडक्यात होते. ब्राईट म्हणजे लखलखीत. ब्राईंग म्हणजे आणणे. ब्रोकन म्हणजे तुटलेले, भंगलेले. ब्रोकर BROKER ब्रोकर म्हणजे दलाल. बड BUD कळी किंवा अंकुर होते. ब्लॉक म्हणजे बैल. बर्गलर म्हणजे घरफोडी करणारा चोर. बुश BUSH बुश म्हणजे झुडूप. बिझी BUSY बिझी म्हणजे व्यस्त, व्यग्र, उद्योगात राहणे. बटर BUTTER बटर म्हणजे लोणी. बुई म्हणजे विकत आणणे. बटरफ्लाय म्हणजे पाखरू. बाय ऑर्डर म्हणजे आदेशानुसार. कॅबिनेट म्हणजे मंत्रिमंडळ. कॉल म्हणजे बोलवणे. कॉलर म्हणजे बोलवणारा. कॉल नंबर म्हणजे दर्शकांक. काल्म म्हणजे शांत. कॅम्प फायर म्हणजे शेकोटी. कंपेग्न म्हणजे मोहीम. कॅन्डिडेट म्हणजे उमेदवार. कॅपिटल म्हणजे राजधानी किंवा भांडवल सुद्धा होते. कॅप्सूल अवकाशयान, स्पेस कॅप्सूल औषधाच्या गोळीचा प्रकार असं सुद्धा होते. कॅप्टन म्हणजे प्रमुख, एखाद्या टीमचा प्रमुख राहतो ना. केअरटेकर म्हणजे काळजीवाहू. केअरफ्री म्हणजे निष्काळजी होते. केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक. केअरलेस म्हणजे निष्काळजी. करिअर म्हणजे कारकीर्द किंवा व्यवसाय. CD म्हणजे याचा अर्थ कॉम्पॅक्ट डिस्क. CD-ROM कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओन्ली मेमरी, फक्त वाचता येणारी CD. सर्टेन म्हणजे नक्की. सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र. सेसफुल म्हणजे सांडपाण्याचे डबके. चॅम्पियन म्हणजे पटाईत किंवा तरबेज. चेंज म्हणजे बदल. चॅनल म्हणजे प्रवाह. कॅरेक्टर म्हणजे चरित्र, व्यक्तिरेखा, पात्र. चार्ज म्हणजे आरोप किंवा दर आकारणे. चेक म्हणजे नियंत्रण ठेवणे, तपासणी. केमिस्ट म्हणजे औषध विक्रेता, रसायनशास्त्र. चेरिशेड म्हणजे बाळगलेले. चेस्ट म्हणजे छाती. चाइल्ड म्हणजे लहान मूल. चिल्ड्रन म्हणजे मुले. चॉईस म्हणजे निवड. चूज म्हणजे निवड करणे. कोर म्हणजे घरातले लहानसे काम. सिनेमा म्हणजे चित्रपट. सिटी म्हणजे शहर. क्लास म्हणजे वर्ग. क्लासिफाईड म्हणजे वर्गीकृत. क्लाउज म्हणजे वाक्यखंड किंवा कलम. क्लीन म्हणजे स्वच्छ. क्लेवर म्हणजे हुशार. क्लाइफ म्हणजे सुळका. क्लायमेट म्हणजे हवामान. क्लिनिक म्हणजे चिकित्सालय किंवा दवाखाना. क्लॉक म्हणजे घड्याळ. क्लोज म्हणजे जवळ. क्लोज रीडिंग म्हणजे सूक्ष्म वाचन. क्लोदेस लाईन म्हणजे कपडे वाळत घालण्याची दोरी. क्लाउड म्हणजे ढग. क्ल्यू म्हणजे कळसूत्र. कोड म्हणजे संकेत. कोल्ड म्हणजे थंड. कलेक्ट म्हणजे गोळा करणे. कॅम्बिनेशन म्हणजे मेळ, मिश्रण, एकत्रीकरण. कम्फर्ट म्हणजे सुख. कम्फर्टेबल म्हणजे आनंददायी, सुखकार. कॉमन पीपल सर्वसामान्य माणूस. कमँड म्हणजे आदेश. कम अक्रॉस म्हणजे आढळणे. कमेट म्हणजे धूमकेतू. कमिट म्हणजे बांधील असणे. कम्युटेड लिव्ह म्हणजे परावर्तित रजा. कमिटमेंट म्हणजे बांधिलकी. कॉमन
म्हणजे सर्वसाधारण. कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण, संज्ञापन किंवा दळणवळण किंवा संपर्क. कंपॅरेटिव्ह म्हणजे तोलणे. होका कॉम्पेस म्हणजे होकायंत्र, वर्तुळ काढण्याचे यंत्र, दिशा कॉम्पॉस. कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा. कॉम्पिटेंट ऑथॉरिटी म्हणजे सक्षम अधिकारी. कंप्लेंट म्हणजे तक्रार. कॉम्प्लेक्स म्हणजे कठीण, गुंतागुंतीचे संमिश्र. कॉम्प्लिमेंट म्हणजे प्रशंसा, प्रशस्ती. कंपोस्ट पीट म्हणजे वाळलेली पाने इत्यादी कुजून तयार करावयाचा खताचा खड्डा. कंपाऊंड म्हणजे संयुक्त कुंपण. संयुक्त किंवा कुंपण होते कंपाऊंडमध्ये. हे आपल्याला ग्रामरमध्ये संयुक्त वाक्य, कंपाऊंड सेंटेन्स हे येत असते. कॉम्प्रेहेन्शन म्हणजे समज किंवा आकलन. कम्प्युटर म्हणजे संगणक. कॉन्फिडन्स म्हणजे विश्वास. कंडिशन म्हणजे अट, स्थिती, परिस्थिती. कंडक्ट म्हणजे वर्तन, आयोजित करणे. कन्फर्म म्हणजे निश्चित. कॉन्फिडन्स म्हणजे विश्वास. कॉन्फिडेंटियल गोपनीय. कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. कंजक्शन म्हणजे उभयनवी अव्यय. कनेक्शन म्हणजे संबंध. कॉन्शियस म्हणजे जागरूक. CONSCIOUS कॉन्शियस म्हणजे जागरूक. कॉन्सेक्वेन्स म्हणजे परिणाम. CONCSEQUENCE परिणाम. कॉन्सिडर म्हणजे विचारात घेणे. कॉन्सिस्ट म्हणजे समावेश होणे, अंतर्भूत. कॉन्सिस्टेंट म्हणजे सुसंगत, जुळता योग्य. कॉन्सोलिडेट म्हणजे एकत्रित. कॉन्सोलिडेटेड पे म्हणजे एकत्रित वेतन. कॉन्स्टेबल म्हणजे जमादार. कॉन्स्टॅट म्हणजे दृढ न बदलणारे. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटना. कन्स्ट्रक्ट म्हणजे तयार करणे, बांधणे किंवा बांधणे. कॉन्टॅक्ट म्हणजे संबंध. कंटेंट म्हणजे समावेश, अंतर्भाव असणे. कॉन्टॅमिनेशन म्हणजे दूषित करणे. CONTEMPORARY. कंटेम्पोररी म्हणजे समकालीन. कंटेम्प्ट म्हणजे तिरस्कार, अनादर. कंटेंट म्हणजे आशय. कॉन्टेक्स्ट म्हणजे संदर्भ होते. कंटिन्यू म्हणजे सतत, पुढे चालून राहणे, चालू ठेवणे किंवा सतत काही काम करणे. कॉन्ट्रॅस्ट विरोध. कंट्रोल आपण म्हणतो ना एखाद्याला कंट्रोल ठेव बाबा, तसं आहे. नियंत्रण, ताबा. कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण. कुक स्वयंपाकी, स्वयंपाक करणे. कुकिंग स्वयंपाक. कूल थंड. को ऑपरेशन म्हणजे सहकार. को ऑप्टेड मेंबर म्हणजे स्वीकृत सदस्य. कॉपी म्हणजे उतारा, नक्कल. कॉर्न म्हणजे धान्य, मका. कॉस्ट्यूम म्हणजे पोशाख, वेशभूषा. कौन्सल म्हणजे समंत्रण, सल्ला, मसलत. काउंटर म्हणजे देवघेवीचे जागा. कंट्री म्हणजे देश. करिअर म्हणजे टपाल वाहक. कोर्स म्हणजे अभ्यासक्रम. कॉझिन म्हणजे चुलत, मामे, आत्या, मावस, भाऊ किंवा बहीण. कोवार्ड म्हणजे भित्रा, भ्याड. CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट संगणकाचा प्रक्रिया करणारा भाग. क्रेझी खूप आवड असणे, वेडा. क्रिएशन म्हणजे निर्मिती. क्रिएट म्हणजे निर्माण करणे. क्रीम अर्क, मलम, लोणी. क्रेडिट म्हणजे श्रेय, पत, विश्वास, प्रतिष्ठा किंवा मान्यता. शिल्लक रक्कम जमा मानणे. क्रेडिट पॉइंट म्हणजे श्रेयांक. क्रेझेंट मून म्हणजे चंद्रकोर. क्राईम म्हणजे गुन्हा. क्रिम्सन म्हणजे क्रिमीज. क्रॉपिक कल्चर. CULTURE कल्चर म्हणजे संस्कृती. कल्चरल सांस्कृतिक. क्यूबोर्ड CUPBOARD क्यूबोर्ड म्हणजे कपाट. CURRENT करंट म्हणजे चालू, चालू घडामोडी. करंट.
करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी होते. हे करंट चालू. क्युरिकलम विटे व्यक्तिगत माहिती. क्युर्सर म्हणजे दर्शक चिन्ह, संगणक क्षेत्रातील शब्द आहे. कस्टम म्हणजे रीत, प्रथा किंवा जकात, आयात मालावरील कर. कस्टमर म्हणजे ग्राहक. कट मोशन म्हणजे कपात सूचना. सिक्लोन म्हणजे चक्रीवादळ. सिलिंडर म्हणजे वृत्तचिती दंडगोल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी आणि सी पासून येणारे शब्द आपण पाहिले आहे. हे शब्द तुम्हाला दैनंदिन जीवनात जास्त प्रमाणात वापरले जातात. यामुळे तुम्हाला इंग्रजी येऊ शकते. तर तुम्ही अशाच प्रकारे हे इंग्रजीचे शब्द लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला याचा लाभ होईल. आणि तुमच्या तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा इंग्रजी बोलण्याची संधी भेटेल. कारण की हे दैनंदिन जीवनातील शब्द आहे, त्यामुळे तुम्हाला इंग्लिश सोपी जाऊ शकते. तर अशाच प्रकारचे इंग्लिशचे शब्द, दैनंदिन इंग्लिशचे शब्द पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत जाईल. आणि आता यापुढे तुम्हाला डी आणि ई पासून तयार होणारे दैनंदिन जीवनातील शब्द पाहायला भेटतील. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे तुम्हाला व्हिडिओ भेटत जाईल. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.